आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने नारळ कसा फोडायचा, अगदी पटकन फोडला जातो आणि जो खोबरं निघतं त्याचा पाठीचा काळा भाग पण कसा काढायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी खोबरं वाया जाऊन दाखवणार आहे. इथे नाही आपल्याला सुरीचा वापर करायचा, नाही पिलरचा. चल तर काय करायचं, पहिल्यांदा एक नारळ घ्यायचा, तो गॅसवर ठेवायचा. काय करायचं, नारळ फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्तही नाही, कारण जर त्याच्यामध्ये वाफ तयार झाली तर तो फुटू शकतो. आणि मग एक दोन ठोके टाकले की नारळ ॲटोमॅटिकली फुटून जातो. आता हे पाहू शकता मी 2 वेळाच फोडून घेतला, नारळ एकदम व्यवस्थित फुटल्या गेलेला आहे. आता याचं मी खोबरं काढून घेतले. आता याचा जो आपल्याला पाठीचा काळा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे. तर इथे काय केलं, मी एक प्लेट घेतली आणि आलं खिसायची जी खिसणी असते ना ती घेतली. मोठी खिसणी अजिबात घ्यायची नाही आणि त्याने पाठीमागचा भाग खिसून घ्यायचा आणि छान असं पांढरं शुभ्र असं आपलं खोबरं तयार होतं. आणि अगदी 10 मिनटामध्ये हे आपण करू शकता आणि नारळसुद्धा अजिबात वाया जात नाही बरं का. धन्यवाद.